नमस्कार मंडळी, मी सौ पूर्णा परांजपे. आध्यात्मिक 33 अनर्चे या सदरामध्ये विचारे मना तूची शोधोनी पाहे या पद्धतीने आपण या मनासाठी अनेक गोष्टींचा संबंध प्रत्येक गोष्टीशी लावत जातो, कारण आपलं मनच सगळ्या गोष्टींमध्ये रमत असतं. काल आपण पाहिलं नामामध्ये आपलं मन कशा पद्धतीने आपण गुंतवलं पाहिजे. त्याकरिता नामाच्या संकल्पांचा डोंगर निश्चयाने पार करणं आवश्यक असतं. मंडळी, या संकल्पामध्ये आड येणाऱ्या गोष्टींमध्ये महत्त्वाचे म्हणजे षड्रिपू. मुखाने नामस्मरण चालू असतं तरी सोबत मत्सर, हेवेदावे, खोटा अहंकार हे सुद्धा जर सुरू राहिलं तर केलेलं तप आपल्या खात्यावर जमा होत नाही बरं. मंडळी, व्यावहारिक जगाप्रमाणे अध्यात्मातही प्रत्येकाचं एक पासबुक असतं. मंडळी, कोणाच्या पासबुकावरती काय जमा आहे हे सत्पुरुषांना समजतं. अहो, जीवनात या षड्रिपूंचं जेव्हा आधिक्य होतं, म्हणजे खोटा मत्सर, खोटा द्वेष, खोटा अहंकार निर्माण होतो, तेव्हा योग्य ते तप करूनही दुर्गुणांमुळे ते तप पासबुकात त्या प्रमाणात जमा होत नाही. मी अमुक केलं, मी तमुक केलं असं म्हणणं म्हणजे सुद्धा पोकळ दरपोक्ती असते. कारण मुळात करणारे आपण कोणीही नसतो, तो ईश्वर आहे. म्हणून कृती घडते आहे याचं भान नेहमी ठेवावं. मी केलं असं म्हणण्याआधी आपला अधिकार काय, आपली शक्ती काय हे जरूर तपासून पाहावं. मंडळी, सत्कर्म करूनही घेणारही गुरुतत्वच असतं. म्हणूनच तपाचं साध्य प्राप्त करण्यासाठी हा खोटा अहंकार, मत्सर, हेवेदावे सगळं विसरून जायला हवं. मंडळी, नाहीतर संत कबीरांनी सांगितल्यासारखी अवस्था होते. संत कबीरजी म्हणतात, माला तो करतल फिरे, माला तो करतल फिरे, जीह फिरे मुख माही. माला तो करतल फिरे, जीह फिरे मुख माही. मन तो दश दिशा फिरे, मन तो दश दिशा फिरे, यह तो सुमिरन नाही, यह तो सुमिरन नाही. मंडळी, हातात जपमाळा फिरत असते, जीभ तोंडात फिरत आहे, पण ते नावापुरतंच. कारण मनात मात्र सतत चक्र, हा माझ्या पुढे गेला, हा मागे राहिला, माझ्या घरी काय चाललंय, बाहेर असं चाललंय, हाच विचार सतत आणि सतत आपल्या मनामध्ये येत असतो. आपल्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये काय चाललंय, आपल्या आजूबाजूची परिस्थिती काय आहे, आणि आपल्या माहितीतली लोक किंवा आपण ज्यांना माहीत आहोत ती लोक काय करत असतील, काय म्हणत असतील, इकडेच आपलं मन सतत घिरट्या घालत असतं. मग अशा या तपाचा काहीही उपयोग नाही. मग मी 25 वर्ष साधना करतो आहे असं नुसतं सांगण्यापुरतं उरतं. मंडळी, कारण साधना अशा चुकीच्या पद्धतीने केली असेल तर तिचा काहीही उपयोग नाही. आणि संत कबीरांनी हेच तत्त्व आपल्याला आणखीन वेगळ्या शब्दात सांगितलं आहे. ते म्हणतात, तन कहे राम मन कहे आराम, तन कहे राम मन कहे आराम, तन मन के झगडे में ना मिले राम ना आराम. बघा मंडळी, तन कहे राम मन कहे आराम, तन मन के झगडे में ना मिले राम ना मिले आराम. मंडळी, या तनाच्या आणि मनाच्या भांडणामुळे आपल्याला आरामही मिळत नाही आणि रामही मिळत नाही. मग त्या रामाला आपण आराम जरी म्हणत असलो तरीसुद्धा तो राम आपल्याकडे येत नाही. आणि म्हणूनच आपल्या मनाच्या या द्वंद्वामध्ये आपण या षड्रिपूंना जागा न देता नामाला जागा दिली तर आपल्याला मनामध्ये असलेला राम
हा आरामाकडे सुद्धा नेईल. आणि म्हणूनच आपण आपल्या मनामध्ये या परमेश्वराला स्थित करून त्याच्याच नामामध्ये राहिलं पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. ओम नमो भगवते वासुदेवाय. धन्यवाद मंडळी.